नमस्कार. नमस्कार. नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांचे व विक्रेते बांधवांचे मी एलोरा नॅचरलसेट प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडून सहर्ष स्वागत करत आहे. मी माझा परिचय करून देतो. माझं नाव किशोर हिरे आणि एलोरा नॅचरलसेट कंपनीचा मी प्रतिनिधी आहे. तर आज मी आलो हे गाव डोंगरगाव, तालुका देवळा, जिल्हा नाशिक येथे माऊली कृषी सेवा केंद्र डोंगरगाव येथील जे संचालक आहेत प्रोप्रायटर दयाराम सेठ, आज मी यांची मुलाखत घेणार आहे. तर नमस्कार सेठ. नमस्कार. तर तुम्हाला आपल्या एलोरा कंपनी विषयी तुम्ही आपल्या सर्व शेतकरी बांधवांना, विक्रेते बांधवांना तुम्ही या एलोरा कंपनीशी काय सांगू शकता? एलोरा कांदा बियाणं जी कंपनी आहे ही जवळजवळ गेल्या 10-12 वर्षापासून मी विकतोय. याचं जे रेप्युटेशन आहे की क्वालिटीला तडजोड नाही आणि कांदा बियाण्यात लाल मध्ये सुद्धा चायना व्हरायटी आणणारी पहिलीच कंपनी आहे की जे चायना किंग नावाने आपला वाण आहे. तेव्हापासून लोकांमध्ये एलोरा कंपनी फार मोठी प्रख्यात झाली आणि लोकांना त्याचा विश्वास पण बसला. त्या पटीत उत्पन्नही आलं. पावसाळी कांदा जनरली बाकीचे जे वाण आहेत ते जास्त पावसामुळे खराब होतात किंवा सडून जातात, तर तसा एलोरा चायना किंग हा घट्ट माल येतो आणि आकर्षक आणि डबल टिबल पत्तीचा माल येतो. त्यामुळे लोकांमध्ये आजही त्याची क्रेज आहे. त्याच प्रमाणात उन्हाळी कांद्यामध्ये सुद्धा गेल्या 3 वर्षापूर्वी एलोरा गुलाबी जी व्हरायटी आहे ती एलोरा कंपनीनेच पहिल्यांदा आणली उन्हाळी कांद्यामध्ये आणि त्याही व्हरायटीवरती लोकांचा अगदी दृढ विश्वास आहे. त्याला कारण असं, तसं मार्केटमध्ये कंपन्या भरपूर आहेत, तेही माल विकतायत, त्यांच्याकडे गुलाबी नावाने कांदा आहे, परंतु प्रथमतः जे गुलाबी सिलेक्शन केलं ते एलोराने केलं आणि त्यांची जी व्हरायटी आहे गुलाबीची आपली जी आहे, तर त्या व्हरायटीची खासियत अशी आहे की साईज खूप मोठी होत नाही, सारखी येते, एक साईज समान येते आणि डबल टिबल पत्ती येते. पत्तीवरती अशा धारा येतात तिला, रेषा, आणि माल घट्ट येतो. चाळीत आतापर्यंत जवळजवळ एकूण असलेल्या चाळींमध्ये मी तर म्हणतो 50% चाळांमध्ये जो माल असेल तो एकटा एलोरा गुलाबीचाच असेल आणि मार्केटलाही त्याची चांगली विक्री होते आणि मार्केटमध्ये आपण जो शेतकरी माल घेऊन जाईल त्याचा 1 नंबर विक्री होते त्याची, म्हणजे जास्त भावाने माल विकला जातो. आणि कंपनीचं एक मी जे बघितलं, मार्केटलाही आम्ही जातो, शेतकरी पण आहोत आम्ही, तर तो कंपनी सुद्धा उच्च प्रतीचाच माल बियाणे खरेदीसाठी, म्हणजे बियाणे बनवण्यासाठी इथून खरेदी करतात. मार्केटमध्ये जे मार्केट असेल त्याच्यातला टॉप मोस्ट माल तो एलोरावालेच घेतात. हा एक निदर्शन असं आलं. त्यामुळे त्यांची क्वालिटी चांगलीच आहे आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वास आहे आणि शेतकऱ्यांना 2 पैसे त्यामुळे चांगले मिळतात पण. तर आपण जर बघितलं तर भारतातून जेवढी खरेदी लागते, म्हणजे देण्यासाठी जो कांदा खरेदी केला जातो तो प्रामुख्याने आपल्या नाशिक बाजारपेठेतूनच केला जातो. बरोबर. उदाहरणार्थ अबोना, त्याच्यानंतर लासलगाव, उमराणा मार्केट, सटाणा मार्केट, नागपूर मार्केट. अच्छा. तर तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल की एलोरा गुलाबी का लावला पाहिजे, त्याच्या मागे शेतकऱ्यांचे फायदे काय आहेत, ते तुम्ही काय सांगाल? मी तेच बोललो ना मगाशी की आपल्या भागातला जो कसमादे, आबोण्यापासून तर मालेगावपर्यंत कसमादे जे आपण त्याला म्हणतो, याच्यातला जो कांदा आहे तोच बियाण्यासाठी इथनं घेतला जातो. आपल्या डोळ्यासमोर मार्केटमधनं ते कंपनी प्रतिनिधी, तुमचे प्रतिनिधी येऊन विकत घेतात. तो सर्वोच्च भावाचा जो कांदा असेल चांगला तोच विकत घेतला जातो, तोच कांदा लागवड होतो आणि तेच बियाणं आपल्याकडे येतं. कदाचित जे लोक म्हणतात की आता बाहेरून बियाणे येत असेल किंवा सेकंड टॉप काही कंपन्या असतील, त्यांचे रेट कमी असतील, कदाचित आपले रेट त्या हिशोबाने, समजा जास्त तर नाहीच आहेत, पण जे काही आहेत ते लोकांना जास्त वाटतात. आता मी सुद्धा एक शेतकरी म्हणून सांगतो, परंतु त्यात क्वालिटीला तडजोड नसते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की क्वालिटीला तडजोड नसते. जो कांदा घेतला जातो ते त्याच्या मागे सगळं परीक्षण केलं जातं, त्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात आणि शेतकऱ्याने घेतल्यानंतर त्यालाही पुढे रोग प्रतिकार शक्ती त्याच्यापासून चांगली मिळते, त्याचं उत्पादनही चांगलं मिळतं, त्याचं स्टोरेज चांगलं होतं. त्यामुळे एकंदरीत त्याच्या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत असं मला वाटतं. तर म्हणजे आज तरी माझ्या मते कांदा बियाण्यामध्ये टॉप मध्ये असेल असं म्हटलं तरीच हरकत होणार नाही भारतामध्ये. तर सर्व शेतकरी बांधवांना एक आवाहन करेल की आपण ह्या वर्षी 2025-26 मध्ये आपल्या शेतामध्ये एलोरा गुलाबी या वाणाची लागवड करा व हमखास एक श्युरिटी तरी शेतकऱ्यांना येते की माझा कांदा जर क्वालिटी असेल, क्वालिटी येईल तुम्हाला, तर ती क्वालिटी आपण कंपनी सुद्धा खरेदी करते. तुमचाच कांदा बियाण्यासाठी आपल्या भागातून जातो आणि आपल्या गावात जर पाहिलं तर बऱ्यापैकी 50-60% लोकांच्या चाळीमध्ये, शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये एलोरा गुलाबीच आहे. तर थँक्यू व्हेरी मच.